आधीचं अन्न पचलेलं नसतं, पण त्यांना त्याच वेळेत जिम करायला वेळ असतो म्हणून ते जिमला जातात आणि त्याच वेळेत जिम करून ते प्रोटीन पितात. बरोबर. तर त्यामुळे खूप जास्त अपचनाचे प्रॉब्लेम येतात किंवा डायजेशनचे प्रॉब्लेम येतात. ते कितपत खरं आहे? नाही, हे अगदी खरी गोष्ट आहे. आणि ह्याच्यात 2 फॅक्टर आहेत. म्हणजे बरेचदा प्रोटीनला एकदम बळीचा बकरा बनून की ह्याच्यामुळेच पोट बिघडतं आणि हे अतिशय वाईट गोष्ट आहे. तर तसं काही नाही आहे. पण ॲज अ थंब रूल कुठलीही गोष्ट आपण खाताना किंवा पिताना भूक जर नसेल तर त्याचं अपचन होऊन, आमदोष होऊन विविध व्याधी होणं हे तर फिक्स आहे. तुम्ही प्रोटीन खा नाही तर सात्विक आहार घ्या, डझंट मेक अ डिफरन्स. त्यामुळे तुम्ही भूक असतानाच खाल्लं गेलं पाहिजे. आता तुम्ही जिमला जाताय, जिमला गेल्यावर तुम्हाला प्रोटीनची जास्त गरज आहे, तुम्ही प्रोटीन घेऊ शकता. पण जोपर्यंत जिम करून तुमचं इनफ मेटाबॉलिझम वाढत नाहीये की तुम्हाला ते पण पचेल आणि जेवण पण पचेल, तोपर्यंत ते चालू करायची गरज नाही. तुम्ही 4 आठवडे जिम केलं, मग एक शरीराला ठराविक लेवलने मेटाबॉलिझम तुमचं वाढलेलं आहे, शरीराला टोन आलाय, त्यानंतर तुम्हाला या गोष्टी पचायला लागतात. पण डे 1 आपलं जिम लावलं म्हणजे प्रोटीन त्या दिवशीपासून व्हायला पाहिजे असं काही नाही.